भाजप नगरसेवकांच्या आरोपांना नगराध्यक्ष अभिजित पाटील शनिवारी देणार उत्तर. शहाद्यातील राजकीय वातावरण तापलं. शहादा नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बुधवारी भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. नगराध्यक्ष आमचे विषय अजेंडावर घेत नसल्याचा आरोप करत आजपर्यंत सुमारे 250 विषय सादर करूनही एकाही विषयाला मंजुरी किंवा विचार करण्यात आला नसल्याचा त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी भाजप नगरसेवकांनी शहरातील रस्त्यांची दुरवस्था, रखडलेली विकास कामे आणि नगरपालिकेच्या कारभारावरही टीका केली. तसेच नगराध्यक्षांकडून भाजपच्या नगरसेवकांना काम करू दिले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला. या पत्रकार परिषदेनंतर दुसऱ्या दिवशी नंदुरबार न्यूज 24ने लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर अभिजित पाटील यांनी माझ्यावर करण्यात आलेल्या सर्व आरोपांना मी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर उत्तर देणार आहे. सर्व प्रश्नांवर माझी भूमिका स्पष्ट करेन असे सांगितले. नगराध्यक्षांच्या या भूमिकेनंतर आता शहादा शहरातील नागरिकांचे लक्ष शनिवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लागले आहेत. भाजप नगरसेवकांनी केलेल्या आरोपांना अभिजित पाटील कोणत्या पद्धतीने उत्तर देणार, तसेच शहरातील विकास कामांबाबत आणि नगरपालिकेच्या कारभाराबाबत ते कोणती भूमिका मांडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान नगरपालिकेतील या राजकीय घडामोडींमुळे शहादा शहरात चर्चांना उधाण आले असून शनिवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेनंतर या वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. मीटिंग थोडी शांतता घ्या. आपल्याला विषय मार्गी लावायचे, आपण भांडणात काही काल भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची, नगरसेवकांची पत्रकार परिषदेच्या बाबतीमध्ये आज वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळालेली आहे. त्यांनी बरेचसे आरोप नगराध्यक्षांवर, प्रशासनावर आणि एकंदरीत विविध विषयांवर त्यांनी केलेले आहेत. या बाबतीमध्ये मी आधी देखील म्हटलो होतो की कुठलेही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही. येत्या शनिवारी सर्व पत्रकार बांधवांची वेळ घेऊन अधिकृतरित्या पत्र व्यवहार त्यांच्याशी करून पत्रकार परिषद मी घेणार आहे. यात सर्व जे आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहेत त्यांचं सविस्तर उत्तर मी देणार आहे. आणि जे काही प्रश्न त्याच्या व्यतिरिक्त पत्रकार बांधवांचे देखील असतील ते देखील मी त्यांची उत्तरं देण्यास बांधील आहे. त्यामुळे ते शनिवारी लवकरच मी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर देईन. 7 महिन्यापासून आम्ही वेळोवेळी प्रत्येक मीटिंगला बांधकामाचे विषय दिलेले आहेत. आत्तापर्यंत 250 विषय आम्ही अजेंड्यावर दिलेले असून सुद्धा नगराध्यक्षांनी ते विषय घेतलेले नाहीत. आणि याच्यानंतर आम्ही डागडुगीचा जो प्रस्ताव होता, मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा मंजूर करून दिलेला आहे. पण त्याचे सुद्धा कामाला सुरुवात केलेली नाही. रस्ता नाही, पण त्याचे सुद्धा ते अंमलबजावणी करत नाहीये. सन्माननीय नगराध्यक्षांनी सुद्धा, जसं आम्ही शहादा शहरामध्ये तळमळीने आमचे सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती आम्ही तळमळीने गावाच्या हिताचा विचार करतोय, तसं नगराध्यक्षांनी सुद्धा गावाच्या हिताचा विचार करायला पाहिजे. ते कोणत्याही प्रकारचे गावाच्या हिताचा विचार करत नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारे सहकार्य करायला तयार नाहीये. तर म्हणून आज पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी एकच विनंती करतो की आम्ही सर्वजण उपनगराध्यक्षांच्या सोबत शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि आम्ही तळमळीने आम्ही काम करण्यासाठी तयार आहेत. प्रत्येक वेळेस मी व माझी टीम, आमचे प्रत्येक सदस्य सगळ्या प्रभागांचे वेगवेगळे जे कामं आहे ते कामं त्यांना आम्ही देतोय, निवेदनं देतोय. पण नगराध्यक्षांकडनं जे विषय ते अजेंड्यावर घेतलंच जात नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की
अजेंड्यावर विषय घेण्याचा जो अधिकार आहे तो त्यांचा आहे आणि म्हणून ते आमचे विषय घेत नाही आहे. आणि ते सगळे प्रूफ सहित आज आम्ही इथं उपस्थित झालो आहोत आणि ही परिषद घेतो आहे. आणि म्हणून शेवटी आम्हाला तुम्हाला सांगावं लागतंय की शहरात जे चुकीच्या बातम्या आहे की आम्ही कामं होऊ देत नाही आहे, तसं नाही आहे. इवन रस्त्यांचं बघा, मूलभूत जे आहे गरजा ते तर आम्ही करतो, जे साफसफाई करतोय, पाण्याची व्यवस्था करतोय. बांधकाम विभागाचं झालं संतोष भाऊंचं, तर रस्ते आम्ही 2 महिन्या आधीच जे शहरात खड्डे आहे रस्त्यांवर ते खड्डे बुजवण्यासाठी निविदा क्लिअर करून दिली होती. पण अजूनपर्यंत वारंवार सांगून सुद्धा प्रशासनकडनं ते होत नाहीये कामं खड्डे बुजवण्याचं. नगरपालिकेचे प्रशासक आहे, जे अधिकारी आहे, त्यांच्याकडनं अजून कुठलंही कामं करून घेतले जात नाहीये. वारंवार आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही कामं करा, करून द्या, पण कामं होत नाही. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.